शकता सेमीफायनलची मॅच जितल तो आपण तर मेगा फायनल मध्ये पोहोचेल. स्वर्गीय आपण तर आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित आपण तर स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. चला बॅटर देखील मैदानात आले. सामना सुरू होतोय. 22 टाइम बघा किती झालाय. 1:09. सामना सुरू होतो. गोलंदाजी मार्कवर छगन पाटील होतो. सेमीफायनलची मॅच बक्षीस पात्र फेरी. छगन गोलंदाजी मार्कवर टाकला. सचिन पहिला चेंडू बॅकफुट गेला. पंच केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू सीमारेषा पार चौकार. चारने सचिनने खातं उघडलं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. बॅकफुट गेले. फक्त पंच केला. चांगला फटका बघायला मिळेल सचिनच्या बॅटमध्ये. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आज आपण तर रात्रीतली म्हणजे आपण तर भावेशी शेवटची मॅच आहे. कारण का आता बघितलं तर दुसरा दिवस देखील सुरू झाला. 1:10 संकष्टी चतुर्थी सुरू झाली. अंगारकी संकष्टी चतुर्थी. छगन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्ग टाकला. सचिनला आपण पाहू शकता. सचिन म्हात्रे पाहिजे कशा बॅटिंग करतोय. ओ सुरेख गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. सचिन सारख्या बॅटरला शांत ठेवलं पण एक सिंगल मात्र कंप्लीट केले ते. धावसंख्या धावफलकाती 5. धावसंख्या 5 धावा आपण पुणे गोलंदाजी मार्कवर प्रभाषित छगन इन बदल आता लेफ्ट टर्नसाठी ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय वाढीस लॉंगर क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. फेकी येते पण चुकीच्या एंडला येते. 2 धावा इथून कंप्लीट केली जाते. 7 धावा. आजच्या दिवसात आपण तर आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आपण पाहतो. बक्षीस पात्र फेरी. काय जबरदस्त खेळ केलाय. दोन्ही संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. कैलासवासी आपण तर स्वप्नील दामोदर पाटील 11 जनुमान मोठी देसाई 40+ संघ देखील जबरदस्त कामगिरी करतो. छगन पुढे गोलंदाजी मार्कवर टाकला. चेतनला आपण पाहू शकतो. ओ वेल्लेप केलाय. सोडून दिलाय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. वेग प्रचंड आहे. चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळालंय. सुभाषचं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. बेला छगन लेफ्ट हँड राऊंड द गट मारा करतोय. स्ट्रायकला चेतनला आपण पाहू शकता. फुल टॉस पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली आहे. एकच मिळणार आहे बघा. तिसऱ्या पंचांची मदत घेतल्याने पंचांनी रिव्ह्यू घेतले बघा. जरा प्रेम जरा या लवकर. 8 धावा धावफलकाती लागल्यात. हा पंचांनी घेतला नीती. अंपायरनी घेतलाय. रवी म्हात्रे त्यांचे सुपुत्र बघा ना. प्रेम नाही आहेत म्हणजे नक्कीच त्यांना उद्या कोचिंगला जायचं असेल. रवी भोईर यांचे सुपुत्र
आपण पाहू शकता प्रेम बोईर देखील आपण तर लेदर क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळत आहेत. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 9. आपण 8 पाहू शकता यावेळेला. 8 धावा आपण पाहू शकता. छगन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडू ती चौकार आल्यानंतर छगनने चांगली गोलंदाजी केली. एंड बदललाय पुन्हा एकदा. सचिन स्ट्रायकरला फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. फटका खूप चांगला यावेळेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले आहे. चेंडूला फीड करतायत. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. मोठी देसाई 40+ संघ देखील आता 4 झालेला संघ दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या धावफलका ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नितीन कांसर बघितलं 10 धावा आल्यात. दोन्ही संघ खूप चांगले आहेत. दोन्ही संघांनी आता ट्रॉफी जिंकल्या आहेत. नांदिवलीचं विरुद्ध आपण नांदिवलीच्या स्पर्धेत सागाव संघ चॅम्पियनशिप ठरला तर आपण पहिले तर मोठी देसाई 40+ संघ देखील उपविजेता ठरला होता. 10 धावा आल्यात. पहिल्या चेंडूत चौकार जाऊन सुद्धा का व्ह्यू बघा आपण पाहू शकता. पूर्णपणे लाईट्स ऑन आहेत. गोल सर्कल दाखवलं जातोय. किती चांगलं दृश्य बघायला मिळतं. ॲपल टाईप सेफ आहे मैदानाचा बघा. गोलंदाजी मार्कवर येतो. ज्ञानेश्वर येतो यावेळेला. स्ट्रायकेनला चेतनला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला आपण पाहू शकता. वाडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट दरम्यान पॉइंट एक क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. ज्ञानेश्वर देवकर गोलंदाजी मार्कवर. पॉइंटला एक क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. ज्ञानेश्वर चेतन. ओ ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. टोला चेंडू लागला. एक धाव कंप्लीट केली आहे. पॉईंट क्षेत्राबंद क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. चेंडूला उचलतोय छगन. फेकी करतोय. फेकी गलट एनला केली आहे. एक्स्ट्रा धाव बघायला मिळते यावेळेला. एकूण 3 धाव मिळत आहेत. 13 धावा धावफलकाती लागल्यात. 13 धावा धावफलकाती आल्यात. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. साकेला सचिनला आपण पाहतो. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षण बदल करावा लागतोय. सेमीफायनलची मॅच इथून जिंकलात तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल तुम्हाला. त्यासाठी संघर्ष सुरू आहे. कलस स्वर्गीय आपण तर स्वप्नील दामोदर 11 जनुमान मोठी देसाई 40+ मध्ये मॅच बघायला मिळते. सागाव 40+ विपक्ष. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ज्ञानेश्वर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होता. स्ट्राईकला सचिन म्हात्रेला आपण पाहू शकता. स्ट्राईक मिळाले त्याला आता. ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. छगन आलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. मिसफील्ड झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट. तिसरी होते का पाहायचं आता. काय घडलंय मैदानावर. धडपडतायत पडतायत. चेंडूला थांबवतायत. 2च आल्या. याला म्हणतात क्रिकेट. लाजवाब क्रिकेट. ॲक्शन रिप्लेयर पाहू शकता नितीन बघा ना. छगन चेंडू फेकला. थ्रो केला. विकेट आपण तर मिळालं. क्या बात आहे. एक्स्ट्रा मिळाली असती. 6 फिल्डरांनी आपण तर चेंडू सोडलाय. क्या बात आहे. हळूहळू म्हणजे अर्ध्या डझन खेळाडूंनी चेंडू सोडला रवी. हा मला वाटतं विश्वविक्रम झाला असेल टेनिस मधला. ज्ञानेश्वर ओ बॅकफुट गेला. कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा होत आहेत का पाहायचं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत सहजतेने. धावसंख्या धावफल करते 17 धावा. 17 धावा आपण पाहू शकता. पूर्णपणे आमची मॅनेजमेंट कमिटी देखील थोडंसं चर्चा करते. दिलीप बोबले देखील बघा ना. सामना एन्जॉय करतात केडीएमसीचे कर्मचारी आमचे. सकाळी जॉबला देखील जायचंय. सागाव चषकमध्ये भरपूर मेहनत राहिली. भरपूर एन्जॉय केलं ती स्पर्धा त्यांनी. पायचीतचं अपील होतं यावेळेला.
जबरदस्त आपलं क्रिकेट बघायला मिळतं. दोन्ही संघांना मेहनत करतायत. या षटकात ज्ञानेश्वरने धावा दिल्या 7 आतापर्यंत. ज्ञानेश्वर पुन्हा गोलंदाजी मार्कस टाकला. सचिनला आपण पाहू शकता 17 धावा धावफलकाती लागल्यात. ज्ञानेश्वर तू सचिन. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खेळपट्टी थोडीशी मी तर म्हणलं आता दम्मट झाली आहे. कारण चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. हाईट मिळत नाहीये. हाईट पाहिजे ते हाईट मिळत नाही. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील 17 झाल्यात. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं आहे मोठी देसाई 40+ संघासमोर. फुलटॉस पायावर आदळला. लेग बिपोच्या स्वरूपात सचिन ज्याप्रमाणे नितीन काळेसर खेळत होता असं वाटलं हा विकेट जाणारच आहे इथे. ज्याप्रमाणे त्यांची मुवमेंट होती कारण का जास्त आपण तर शप्पल होत आहेत. कधी पुढे येत होते कधी मागे येत होते आणि डायरेक्ट आपण इथं चेंडू फेकला गेला तो पायावर लेग बिपोच्या स्वरूपात बॅटर बाद. बिग विकेट. 17 संगीत ऐकवलं जातं बघा ना नितीन काळेसर डीजे मास्टर. 17 धावसंख्येवरती आपण इथं पहिला गडी बाद झालाय. गोलंदाजी मार्कवर दीपक पाटील आलेत. पाहिजे तर चेतन कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. प्रोजेक्ट स्कोर बघितला तर आपण आता 34 दाखवतोय. दीपक पाटील कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो आता पाहायचंय. टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले 40+ संघाला. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट लेग एक क्षेत्ररक्षण आपण स्कोअर लेगला डीप मध्ये पाहू शकता. एक मिड विकेटला विकासला आपण पाहू शकता. आणि एक आपण बघितलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. दीपक फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 सहजतेने पूर्ण केले. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 19 धावा. 19 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 19 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून 19 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. नितीन आपण म्हणतो कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं पण आमचे समालोचक पण भाग्येश कॅल्क्युलेशन करून येतात घरातनं की आपल्याला अंतिम मॅच कधी येईल आणि त्याच्यानंतर दुसरा कोणाला येईल. नितीन काळेन बरोबर बघितलंय. नितीन काळेन बघा मागणच हात जोडतायत. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक येतो पण यावेळेला 2च धावा मिळतात. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू 21 धावा. धावसंख्या 21. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दीपक राईट आर्म ओर तिकडे मार्ग होता शकला चेतन. हो चेंजअप पेस होता या बेला. पंच वाईड चिखून करतायत. अवंत धन भर धावसंख्या धाव फलकाती 22 धावा. थंडीचं प्रमाण आता वाढलंय कारण पूर्णपणे आपण तर ओपन आहे मैदान आहे. आपण तर झाडं देखील भरपूर आहेत. 22 धावा धाव फलकाती. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. दीपक हो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. कोण झेल घेणार. झेल ड्रॉप. दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 24 धावा. 24 धावा धाव फलकाती लागल्यात.
24 धावा धावफलकातील लागल्यात. 24 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अजून या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. दीपक तू चेतन. ओ चेंज पेस. डॉट चेंडूची समाप्ती. 24 धावा धावफलकातील लागल्यात. तर पहिल्या चेंडूत नितीन चौकार येऊन सुद्धा धावा बघा किती कमी आहेत बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. जर्मन मोठी देसाई 40+ संघाने जबरदस्त गोलंदाजी बनवली. लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकली. ओ पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू विकास आले आहे. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बॅटर बाद. चेतनला बाद व्हावं लागतंय. पाटील आपण पाहू शकता. अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील 24 धावा आहेत. 8च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात. इथून कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. सागाव 40+ की आपण तर मोठी देसाई 40+. दोन्ही संघाने चांगलं क्रिकेट खेळले. दोन्ही संघांचं कौतुक करेल. दोन्ही संघाने आपण तर 2-2 मॅचेस जिंकल्या. उलट फेर देखील आज बघायला मिळालाय. मोठी देसाई 40+ संघाने बलाढ्य आपण तर पाटील संघ 40+ संघाला पराभूत केलं. अंतिम चेंडू युवराज स्ट्राईक एंडला. हुक केला यावेळेला. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. युवराज पाटील पहिलीच धाव पूर्ण करत नव्हते. त्यानंतर झेल सुटला गेला. 2 धाव मिळतात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन होतं पाहायचंय. अंतिम षटकात आता किती धावा केल्या जातात पाहायचंय. सुभाष येतं अंतिम षटक घेऊन. सव्वीस धावा धावफलकातील लागल्यात. अंतिम षटक. क्या बात आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली स्वर्गीय गोपाल बुधाजी व आपण तर गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक आणि आमचं व्यासपीठ दाखवलं जातं बघा ना. अंतिम षटक 26 झाले. 2 बॅटर बाद झाले. सचिन बाद झालाय. चेतन बाद झालाय. आता संदीप स्ट्राईक एंडलाय. गोलंदाजी मार्क सुभाष लेफ्ट आर्मर आपण पाहू शकता. हो चेंजअप पेस होता यावेळेला. गती परिवर्तन होतं. डॉट चेंडूची समाप्ती. सव्वीस धावा. नाही हसी मजाक सुरू आहे काय हरकत. आपण आता हसी मजाक पाहिजे देखील. क्रिकेट ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मधनं चेंडू वेगाने चाललाय. मच नीडेड चौकार. अंगारकी चतुर्थी झाली आणि डीजे मास्टर गाणी बघा काय लावतोय. कॉमेंट्री बॉक्स देखील आपण बघितलं तर दाखवलं जातोय. 30 धावा धावफल करते आपण पाहू शकता. बघा अरडाओरड किती आहे. ट्रॉफीसाठी लढत आहे ना. जिंकेल तर कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळणार आहे.
जेव्हा आयोजक बोलतील तेव्हा त्याला खेळायला देखील यावं लागणार आहे मेगा फायनल. सुभाष ओ फटका चांगला यावेळेला स्ट्रेट बॅटने लॉफ केला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी होते का पाहायचा. युवराज आलाय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 32 धावा. 32 धावा धाव फलकाती लागलेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. सुभाष शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय आणि चेंडूला गुल केला. यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. मच नीडेड षटकार. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईट टेलिकास्टला. खास करून धन्यवाद देऊ आमच्या आयोजकांना की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आमच्यावरती एक दिवस समालोचन करण्याचा विश्वास दाखवला. त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. कारण का अजूनही आपण या स्पर्धेतील अजूनही या इनिंगमधले 2 चेंडू बाकी आहेत आणि आमचा शेवटचा टर्न आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सुभाष लेफ्ट हँड ओर विकेट मारा करतोय. स्ट्राइकला संदीपला आपण पाहू शकता. अजून एक हुक करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 सहजतेने झाले आहेत. 40 धावा. युवराज पाटीलला स्ट्राईक घ्यायचे वाटतं. काय नितीन. अंतिम चेंडू 40 झालेत. शेवटच्या टप्प्यामध्ये नितीन आल्या धावा. सुभाषच्या 14 आल्या आहेत. अंतिम चेंडू. नितीन खेळाडू देखील थंड पडल्यात आता बघा. अंतिम चेंडू. नाही पण आरडाओरडा जोश बघा ना. मजा आली या मॅचला. कोणी जिंको कोणी हरो मजा येणार आहे. अंतिम चेंडू. सुभाष तो संदीप ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. 44 आणि 45 धावांचं लक्ष असणार आहे. 44 झाले. 45चं लक्ष आहे. इथून मात्र आपण तर देसाई 40+ मोठी देसाई 40+ संघाला जिंकण्यासाठी मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी तर पाहिजे आता सागाव 40+ संघ लक्ष करण्यापासून रोखतोय की पाहिजे जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक नितीन कार यांच्याकडे. धन्यवाद डीजे. समालोचक बाळू पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. मी मंगेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. तर या बाळू पाटील यांचा सत्कार इथे केला जाईल. त्यांचा आवाज आपण आज या स्पर्धेमध्ये ऐकला.
44 धावा उभारल्यात सागाव 40 प्लस संघाने आणि 45 धावांचा आता पाठलाग करायचा आहे फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील जय हनुमान मोठी देसाई या संघाला धावा चेस करायचे आहेत. पंचेचाळीस धावांचा पाठलाग कंपल्सरी चेसिंग आणि सलामी जोडी आता मैदान दाखल होत असताना स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई. असं वाटलं की कोळी बांधव कोणतरी आले त्यांचा सत्कार झालाय बाळू पाटील. वळूया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय 45 धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहतोय दीपक पाटील आणि जालिंदर ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. मोठी देसाई संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 45 धावांचा पाठलाग करायचा मॅचमध्ये. मोठी देसाई म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर आता सध्या आपण पाहिलं तर आमदार खासदार नगरसेवक आपण पाहतो मात्र पहिले सरपंच मोठी देसाईचे कोण राहिले असतील पहिले नागरिक सावळाराम लक्ष्मण देवकर जे पहिले सरपंच होते मोठी देसाईचे आणि साहेबांचे दोन सुपुत्र आपण पाहतो नक्कीच ज्ञानेश्वर देवकर सुभाष देवकर यांना आणि सावळाराम लक्ष्मण देवकर साहेबांच्या नावाने सुद्धा संघ आम्ही पाहिला होता. देसाई संघाला पुरस्कृत केलं होतं ज्ञानेश्वर देवकरांनी त्यांच्याच माध्यमातून आम्ही आमदार चषकचं दमदार आयोजन सुद्धा पाहिलं होतं मोठी देसाई टीमच्या माध्यमातून. मिलिंद आलेत. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी. मिलिंद म्हात्रे यांनी हॅट्रिक घेतली तर हरेश म्हात्रे यांच्याकडे जे कॅश प्राइज होतं अजित ते कंटिन्यू असेल का मिलिंदसाठी 2,500 रुपये. पहिलाच बॉल शॉर्ट अप लेनचा होता फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं बॉल नाही थांबणार सीमा पार चौकार. डावाची आणि दुसऱ्या डावाची सुरुवात चौकाराने झाली कारण 45 चेस करायचे आहेत मोठी देसाईला. इथे एक सिंगल मिळेल. जालिंदर स्ट्राईक एंडला येतात. आतापर्यंत 5 धावा मिलिंदने खर्च केलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये मिलिंद नव्हते दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी. सचिन म्हात्रे सुद्धा जेव्हा बॅटिंगला आले पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार मारला त्यानंतर त्यांनी दुसऱ्या बॉलवरती सिंगलच घेतली होती पण दीपकने सिंगलच घेतली. मिलिंदचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले जागा बनवली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सुनील. एकच धाव मिळेल. फिल्डिंग चांगली आहे सुनीलची. एक धाव रोखू शकत नाही मात्र एकने सिंगलने धावसंख्या पुढे आली ती 6 वरती पोहोचली मोठी देसाई संघ जो या स्पर्धेत आपण पाहिलं तर स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रति हॅलो तर 6 धावा धापलकवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई संघ 45 चा पाठलाग. स्लोअर वन चेंडूची गती कमी केली मात्र दीपकने लवकर ओळखलंय बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर गावदेवी चौकार. पहिल्या 4 बॉलमध्ये 10 धावा आल्यात मोठी देसाई 40 प्लस टीमला.
फुलटॉस बॉल होता. शॉर्ट कव्हरला बघा संदीप उर्फ बाळू तिथे एक सिंगल मिळाली. 11 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत 5 चेंडूंमध्ये. 45 चेस करायचे त्या मॅच मध्ये. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत मिलिंद म्हात्रे यांनी. इथे फटका चांगला आहे. लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात दीपकने. आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 13. म्हणजे 18 बॉलमध्ये अजूनही 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम स्वप्नील 11 दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी दिसईला. 18 बॉल 32. मॅच लगेच सुरू करायची. पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धेचा पहिली रात्र तुम्ही पाहतात आणि शेवटची मॅच मोठी देसाई 40+ विरुद्ध सागाव 40+. दोन्ही संघांचा खेळ जबरदस्त राहिला या स्पर्धेमध्ये. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण पाहतोय. रवी भोईर असतील, श्याम भोईर असतील, कैलास पाटील असतील, प्रेम भोईर, सोमनाथ भोईर रेग्युलर आणि 40+च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. चला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाजी करण्यासाठी आलेत ते संदीप पाटील आलेत. इथे मात्र शफल झाले. चेक करायचं का बॅट्समन कुठे गेले. ओके तर चला चेक केलं जाते पुन्हा एकदा. बॅट्समन एक्झिट कुठे जाऊन हा फटका खेळलेत. सिन्हा सर पुन्हा चेक केलं जाते. बघायचे हा फलंदाज आपण पाहतोय स्टँडच्या पूर्णपणे मागे गेले दीपक. त्यामुळे हा डॉट बॉल असेल. डॉट बॉल असेल. 17 चेंडू 32. स्टँडच्या पूर्णपणे मागे जाऊन हा फटका खेळते त्यामुळे हा डॉट बॉल असेल. बॉल असेल रन नसेल. 17 बॉल 32. ऑन साइडला खेळायचं होतं. व्हेरिएशन चांगलं आपण पाहतोय. संदीप पाटील उर्फ बाळूकडे आणि 2 चेंडू डॉट आलेत. 16 चेंडू 32 या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. सोळा चेंडू 32 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. संदीपचा पुढचा बॉल. फुलटॉस डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
तरी सुद्धा खूप चांगले संगीत आपल्याला पाहायला मिळतात. 1:43 झाले आहेत आणि हा षटकार आलाय. 15 बॉल 26 या मॅच मध्ये आता करायचे. दीपक जर शेवटपर्यंत थांबले तर नक्कीच मॅच फिनिश करतील ते. षटकार चौकारांचीच भाषा दीपक बोलतात. 15 बॉल 26 मात्र संदीप पाटील उर्फ बाळूही कधी कमबॅक करेल. नॉसिंग डाऊन द विकेट. पुढे आले सुनील. बॉल मिळाला नाहीये. धावा 2 मिळतील. धावसंख्या 21. 45चं टार्गेट. 14 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. चौदा चेंडू 24 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. आता मात्र फटका चांगला आहे आणि बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपण पाहतोय मात्र चौकार आलाय. 9 चेंडू मध्ये 22 वरती दीपक नाबाद आहे. 25 धावा झाल्यात. 45चं टार्गेट. 13 चेंडू आणि आता 20 धावा करायचे आहेत. 13 चेंडू 20 धावा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकअप चांगले. षटक क्रमांक 2 इथे समाप्तील. 2 षटकात मोठी देसाईच्या धावा झाल्या. 26 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे 19. उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचे. 6:30 सव्वा टॉस होईल. 6:30 मॅच चालू होईल. लक्षात घ्या. मोठागाव 40+ आणि हेडुटे 40+. दुसरी मॅच नावाली 40+ विरुद्ध चिकनगर 40+. तिसरी मॅच देसाई 40+ विरुद्ध उंबारली 40+. आणि चौथी मॅच वसार 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+. 6 वाजता रिपोर्टिंग करायचं. लक्षात घ्या. मोठागाव आणि हेडुटने 6:15 टॉस होईल आणि 6:30 पहिला बॉल पडेल. टीम 12 बॉल 19 करायचे आहेत. बॉलिंगसाठी युवराज पाटील आलेत कोणीगाव कडून. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. 12 चेंडू 19. ज्ञानेश्वर देवकर मैदानात आले होते. काहीतरी चर्चा केली. कदाचित दीपकला सांगितलं असेल शेवटपर्यंत तुला थांबायचं या मॅच मध्ये. रुपेश उर्फ गोट्या सारखा फलंदाज सुद्धा या टीमकडे. कमी चेंडू जास्त धावा. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर लांब षटकार मारण्याचे विक्रम रुपेश उर्फ गोट्याने केलेले आहेत. आणि मागच्याही मॅचमध्ये संदर्भ विरुद्ध त्यांनी चांगली बॅटिंग केली. 12 चेंडू 19. कंपल्सरी चेसिंग कर. छगन सारखा सुद्धा फलंदाज या टीमकडे. नांदिवलीची जी 40+ स्पर्धा झाली होती भावेश, त्या स्पर्धेत हे 2 संघ फायनल मध्ये होते. सागाव आणि मोठी देसाई. आणि सागाव संघाने ती चॅम्पियनशिप पटकावली होती. सचिन मात्रे मॅन ऑफ द सिरीज होते. युवराज इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सचिन मात्रे. चूक होणार नाहीये. युवराजला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि महत्वाची विकेट मिळाली आहे. दीपक पाटील बॅक टू द पेवेलियन. कास ज्याने झकास बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये संदर्भ टीमच्या विरुद्ध होतो, आता मैदानात दाखल झाला. 11 चेंडू 19. दीपकचीच विकेट हवी होती युवराजला आणि ती मिळाली. म्हणजे इथून कमबॅक होऊ शकतो सागाव टीमचा. 11 चेंडू
19 धावांची गरज. विशेप मध्ये खेळत आहेत, गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक सचिन वेगाने आले. तिथे काय घडलंय? फटक्याचे जणू काय चटके लागले सचिन मात्रेला. चेंडू सीमा पार चौकार. अडवायला मात्र सचिन जितक्या वेगाने आले, थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू शिल्लक आहे, 10 धावा करायचे आहेत. 15. नो बॉल. ऍक्शन रिप्ले बघा, खेळपट्टीच्या बाहेर आहे, त्यामुळे नो बॉल आहे. 10 चेंडू 14 आणि येणार चेंडू आता फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल आहे, त्यामुळे फलंदाज झेलबाद होणार नाहीये. मात्र फ्रीट वरती रनआउट होऊ शकतो फलंदाज. 2 धावा तिथे मिळाले. संदीप म्हात्रेत चांगली फिल्डिंग. नऊ चेंडू 12 धावांची गरज. स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 9 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त खेळलाय मोठी देसाई संघात या स्पर्धेत. आई चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. पुन्हा सचिन. एकच धाव मिळेल, सिंगल मिळाले. 8 चेंडू 11 धावांची गरज. ज्ञानेश्वर पाटील थोडेसे रिलॅक्स आहेत. पहिल्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये होते. चिन्मयची चर्चा सातत्याने राहिली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. मात्र संदीप त्या अगोदर पोहोचतायत. 2 धावा इथे मिळतील. जालिंदरला माहिती आहे सिंगल डबलने आपण या धावापर्यंत पोहोचतो. जालिंदर आणि विकास आणि त्यानंतर रुपेश छगन सारखे फलंदाज अजूनही येणं बाकी. 7 चेंडू आणि 9 धावा करायचे आहेत. मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. हाई चेंडू हलक्यात आणि खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. सचिन वेगाने आलेत, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 6 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एका बाजूला आपण पाहतोय सागाव 40+, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई. आताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं 2025 स्वप्नील दामोदर पाटील यांचं निधन झालं आणि त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. चला चला मॅच सुरू करा. मॅच का थांबवली? पहिल्यांदा असं बघायला मिळालं की बॅटिंग करणाऱ्या टीमने सांगितलं की काय चाललंय तुमचं, मॅच सुरू करा. त्यासाठी मोठी देसाई संघ कौतुक तुमचं. वेळेला महत्व द्या. वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नाही. तर 1:52 मिनिटं झालीत. आयोजकांना पुन्हा सकाळी उठणं, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा संध्याकाळी पुन्हा इथे उपस्थित राहावं लागतं. त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी असतात, त्यामुळे खेळाडूंनी सहकार्य करायचे. चेतन आलेत. पहिला चेंडू डॉट आलाय. मॅच ऑन. 5 चेंडू 7 धावा या मॅच मध्ये करायचे. मॅच संपली नाही. हा ऍक्शन रिप्ले. इंटरनॅशनल आपण सुनील जोशी हा गोलंदाज आपण पाहिला बाहेर भारतीय संघासाठी, आणि तशीच ऍक्शन आहे चेतन यांची. भारतीय संघासाठी सुनील जोशी आपण पाहिलं आणि तशीच ऍक्शन चेतनची. 6 बॉल 7 ची मॅच.
5 बॉल 7 वरती आली. फुलटॉस मात्र फटका फसलाय, झेल सुटलाय आणि योगेश पवार यांच्या कटआउटला जाऊन हिट होतोय चौकार. करूया नाही का? ओके ओके चला मग मॅच सुरू करा. चौकार आहे. 4 बॉल 3. नाही छगन बसले होते ते उभे राहिले आता, कारण त्यांनाही वाटला सोपा झेल आहे, मात्र बऱ्याच वेळा असे झेल सुटतात. कॅचेस विन द मॅच. 4 बॉल 3. विकास झकास कामगिरी करतायत. हाही फटका चांगला आहे, मात्र आता पुन्हा संदीप आलेत आणि सामना जिंकलाय. स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. नाही वाजवा वाजवा, नाही नाचा, नाही सावराम देवकर साहेबांचं नाव घेतलं तिथे ऊर्जा मिळाली. एक वाजून 55 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. 1 षटक 9 धावा 1 विकेट आणि 11 बॉलमध्ये 23 धावा केल्या. ती मोठी देसाई संघाची रन मशीन दीपक पाटील ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सावळाराम देवकर साहेबांचं नाव घेतलं तिथून खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर तुमच्या टीमला ऊर्जा मिळाली. खरं तर पहिले नागरिक जे सरपंच होते मोठी देसाईचे सावराम देवकर साहेब. चला चला मॅन ऑफ द मॅच साठी या ना लवकर प्लीज. दीपक लवकर या जरा. चला चला लवकर या. 2 वाजलेलेत. या लवकर या प्लीज. चला दीपक आलेले. दीपक या. वरुण सुद्धा आले ते का? क्या बात आहे. वरुण बघा 40+ कसे खेळते फायनल मध्ये थेट. आणि जर स्वप्नील पाटीलच्या नावाने संघ खेळ हडलक सागाव संघ पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. प्रेम देवकर यांच्या शुभ चला आशुतोष भोईर या तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया दीपकला. अभिनंदन दीपक. मंगेश पाटील या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. आपल्याला वेळ कमी आहे. जयदास बघा ना थोडंसं रिलॅक्स झाले. आत्ताच रिलॅक्स झाले ते. नाही पंढरी आता जबरदस्त खेळ केला टीमने. नाही संघ थेट फायनल मध्ये पोहोचलाय. स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय 40+ फॉर्मॅट मधनं. आणि आजचे सामने इथे संपले असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट.